श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामी चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर आज आपण पाहणार आहोत श्रीमंत होण्यासाठी आपल्याला श्रीमंत होण्याच्या अगोदर जे काही संकेत मिळतात ते संकेत कोणते आणि कसे भेटतात. हे किडे जर का तुमच्या घराच्या आसपास येत असतील तर तुमच्या घरामध्ये श्रीमंती येणार आहे. या किड्यांना माहीत असते की तुमच्या घरात भाग्य उजळणार आहे, म्हणून हे किडे तुमच्या घराभोवती त्यावेळेस फिरत असतात. त्यांचे घर पैशाने भरणार आहे. त्यांच्या घरी हे किडे येणं शुभ मानलं जात आहे. जे जंतू जर तुमच्या घराच्या आसपास फिरकत असतील तर तुमच्या घरामध्ये बरकत येणार आहे. आता लक्ष्मीचा वास येणार आहे. तुमची झोपलेले भाग्य जाग होणार आहेत. आता हे जंतू कोणते आहेत ते आपण बघणार आहोत. बघूया. भगवान नारायण वाहन गरुड देव आहे. देवांचे देव महादेव यांचे महानंदी आहे. महादेवांचे पुत्र कार्तिकेच यांचे वाहन मोर आहे. प्रत्येक व्यक्तीला या जीवजंतूची ओळख झाली पाहिजे. जर हे जीव तुम्हाला ओळखता आले तर तुमचा फायदा होईल. त्या जीवजंतूला तुम्ही इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करू नका किंवा मारू नका. हे माता लक्ष्मीला आवडत नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. खूप साऱ्या समस्या नव्याने उद्भवतात आणि त्यांचा सामना तुम्हाला करावा लागतो. जर तुमच्या घरी असे जीव येत असतील तर तुम्ही उलट असा विचार करा की तुमच्या भाग्याचा उदय होणार आहे. तुमच्या जीवनामध्ये जो वाईट काळ होता तो आता संपणार आहे आणि तुमच्या जीवनामध्ये तुमची आर्थिक समस्या, तुमच्या जीवनातील अशांती सर्व समाप्त होणार आहे. आता तुमचा चांगला काळ चालू होणार आहे. तर आपण बघूया हे कोणते जीवजंतू आहेत म्हणून ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये श्रीमंती येणार आहे किंवा ज्यांच्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येणार आहे ते जीवजंतू आपण पाहणार आहोत. सरडे. शकुनशास्त्रामध्ये 3 सरडे एकत्र दिसले शुभ मानले जाते. असे मानले जाते की सरड्यांची उपस्थिती घरासाठी आनंदी आणि समृद्धी आणते. परिणामी त्यांच्या सदस्यांची प्रगती होते. जर एखादा सरडा भिंतीला चिटकून राहिला तर याचा अर्थ आगामी चांगल्या बातमीचा आश्रयदाता म्हणून केला जातो. शिवाय जमिनीवर सरडा रेंगाळणे हे संपत्तीचे संपादक सूचित करते. फुलपाखरू. रंगीबिरंगी फुलपाखरू तर सगळ्यांनाच आवडतात आणि ते शुभ संकेत घेऊन येत असतात. रंगीबिरंगी सोनेरी रंगाची फुलपाखरू जर तुमच्या घराच्या आसपास दिसत असेल तर सुंदर मनमोहक फुलपाखरू घरामध्ये बरकत घेऊन येतात. त्यामुळे समजून जा की घरामध्ये अशी फुलपाखरे जर येत असतील तर त्यावेळी तुमच्या जीवनात सुद्धा रंगीबेरंगी होणार आहे, यशाने भरणार आहे. घरामध्ये असे फुलपाखरू समृद्धी घेऊन येते. प्रत्येक समस्यापासून सुटका करण्यासाठी हे फुलपाखरू खूप शुभ मानले जाते व चमत्कारी सुद्धा मानले जाते. घरामध्ये सुख समृद्धी येते. घरामध्ये वादविवाद अशांती होत नाही. त्यामुळे असे सोनेरी रंगाचे फुलपाखरू तुमच्या घराच्या जवळ किंवा आसपास फिरत असेल तर तो खूप मोठा शुभ संकेत असतो.
जेव्हा जेव्हा असे फुलपाखरू घरामध्ये येते तेव्हा धनाचा वर्षाव होत असतो. असे फुलपाखरू जर घरामध्ये येत असेल तर माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावरती राहते. त्यामुळे घरामध्ये जर तुम्हाला असे फुलपाखरू आलेले दिसले तर त्याला हटवू नका किंवा त्याला बाहेर काढू नका. त्यामुळे समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच येणार आहेत. पाल खूप शुभ मानली जाते. खूप घरामध्ये पालीला घरामधून हाकलवून दिलं जातं किंवा त्यांना मारलं सुद्धा जातं. परंतु असं करू नये. पालीला मारणं खूप मोठं पाप आहे. ज्या घरामध्ये पालीला मारलं जातं तिथे दुःख येते. पालीला मारणं खूप मोठं पाप आहे. ज्या घरामध्ये पालीला मारलं जातं त्या घरामध्ये दुःख, अशांतीला आमंत्रण मिळतं. पालीला घरामध्ये राहू दिल्याने घरामध्ये सुख, शांती येत राहते व पाल घरामधील सर्व झुरळे, कीटक हे खाऊन घराची स्वच्छताच करत असते. त्यामुळे पालीला कधीही मारू नये. उलट पाल आपल्या घरात राहणे शुभ संकेत मानलं जातं आणि एकापाठी जर 2 किंवा 3 पाल दिसल्या तर लक्ष्मीचं आगमन लवकरच तुमच्या घरामध्ये होणार आहे असं शुभ संकेत असतो. त्या घरामध्ये खूप श्रीमंती येणार आहे असं विष्णू पुराणमध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्ही पूजा करत असाल आणि त्यावेळी जर पाल दिसली तर अशा वेळी देखील त्या घरामध्ये बरकत येणार आहे हे संकेत असतात. त्यामुळे खूप लवकरच तुमच्या घराचा भाग्योदय होणार आहे हा संकेत असतो. घरामध्ये माता लक्ष्मीचा आगमन होणार आहे आणि हा सगळ्यात मोठा शुभ संकेत मानला जातो. 2 पाली दिसल्या किंवा त्यांची शेपटी कापलेली आहे असं दिसलं तर समजून जा की लवकरात लवकर तुमचा भाग्योदय होणार आहे. शेपूट तुटलेली पाल माता लक्ष्मींचे स्वरूप मानलं जातं. आपल्याला मात्र पालीची भीती वाटते, परंतु असं न करता पालीला मारण्याची भीती देखील दाखवणे असं करणं पाप आहे. पालीला मारल्यामुळे जीवनामध्ये खूप मोठ्या समस्यांचे सामोरे जावं लागतं. काळी मुंगी जर तुमच्या घरामध्ये येताना दिसणे शुभ संकेत घेऊन येत असते. त्यामुळे जर घरामध्ये पूर्व दिशेकडे मुंगी येत असेल तर त्या घरात भाग्य खूप लवकरच चमकणार आहे असं समजलं जातं आणि दुःखांचे दिवस संपून जातात. सुखांचे नवीन दिवस चालू होणार आहेत. त्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांती येणार आहे असं समजलं जातं. ज्या घरामध्ये लवकरच परदेशी यात्रा किंवा परदेशी गमन होणार आहे असं देखील संकेत असतो. त्या घरामध्ये खूप जास्त सुख, समृद्धी येणार आहे. घरामध्ये सगळे प्रॉब्लेम दूर होऊन घरामध्ये सुख, शांती येणार आहे. घरामध्ये मुंग्या येणे दक्षिण दिशेकडे जर निघत असतील तर दक्षिणा हे सुद्धा अतिशय खूप शुभ संकेत समजला जातो. दक्षिण दिशेकडे येणाऱ्या मुंग्या संकेत देत असतात की तुम्हाला कुठून तरी लवकरात लवकर धनप्राप्ती होणार आहे किंवा तुम्हाला अनपेक्षित धनप्राप्ती होणार आहे. ज्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा नव्हती असे पैसे तुम्हाला मिळणार आहे असा संकेत असतो. घरामध्ये मुंग्या निघाल्या तर समजून जा की तो आपल्याला शुभ संकेत आहे. अशा पद्धतीने हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, आपल्या वाव सीमा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन बटन प्रेस करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.